मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांचे निरविधीची मदती आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाहि संतांची, या संतांचे निर्विधीची मदती आणि तुझे काही न मागो देवा. श्री संतांची माथा तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मागणे ते तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांचे निरविधीची मदती आणि तुझे काही न मागो देवा. प्रसंग आता प्रसंगी भगवत चिंतन करताना म्हणलेला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापती म्हणून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद त्यांनी उपभोगला. डोंगे साधू संतांच्या विषय भाषणांचे दिलवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकावी, अंधश्रद्धेचे वाभाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे समग्र विश्वामध्ये ज्यांनी प्रदत्त केले,
मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणींनी त्यांनी उपदेश केला. असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी, भगवत धर्माचे प्रणेते, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढवाळ भगवत भक्त सकल संत भूषण आनंद कृपा जोशी देव निवासी वैद्यकीय मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबर आहे. त्यांचा हा 3 चरणाचा गोड चिंतनीय मागणीय प्रकरणातील देवाच्या समोर अलौकिक मागणी करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सफल थोडंसं घेऊन द्या. आशुतोष भक्तवत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन आळंदी बोलला मुक्त कवितेचे विधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनां कृपाशीर्वादेन भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनां आशीर्वादेन निष्काम कर्मयोगी भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांनां कृपाशीर्वादेन वैराग्य रास रसते देव निवासना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां कृपाशीर्वादेन गते अनेक वर्षांनी अखितानि कार्यक्रम शोभनं सुंदरं सुष्ठुं च नियोजनम् एतस्मिन् नाशिक जनपदे निफाडत वसिले कसबे सुकेने एकस्मिन् ग्रामांतर्गते अत्र क्षेत्रीय काशी माळी समाज मंगल कार्यालय अंतर्गते बहु सम्यक्ताय कार्यक्रम बहु शोभनं सुंदरं सुष्ठुं च नियोजनम् एतस्मिन् वर्षापि रजत महोत्सव प्रीत्यर्थम आरोग्य महोत्सव प्रीत्यर्थम कार्यक्रम बहु शोभनं नियोजनं सञ्जाता एव अत्र आगत्य बहु मनसि प्रसन्नता भवति एव कार्यक्रमस्य सुन्दरं शोभनं सुष्ठुं च नियोजनं दृष्ट्वा अहं प्रतिभासते कार्यक्रम अस्माकं कस्बे सुखेन एकस्मिन् ग्रामे एकस्मिन् मङ्गलकार्यालये नास्ति एव एषः अखण्डः नाम सप्ताह एतत्तु साक्षात् अमेरिका देशे प्रचलति इति प्रतिभासते एकस्मिन् वातावरणान्तर्गते अत्र आगत्य सर्वे गुणजन कार्यकर्तॄणां दृष्ट्वा मनसि बहु प्रसन्नता भवति एव द्वयोः मृदुङ्गाचार्य बहु सम्यक् मृदुङ्गवादनं करोति गतवर्षापि भवान् आसीत् गतवर्षे अथर्वदादा आसीत् वा न अहमपि न जानामि अस्ति भवतां स्वास्थ्यं बहु सम्यक् अस्ति अहं गतवर्षापि उक्तवान् प्रातःकाले किञ्चित् काजु बादाम पिस्ते दुग्धम् इत्यादिकं खादितवान् स्वास्थ्यम् एतादृशं भविष्यति किन्तु सः न खादति अत्र पश्यतु स्वास्थ्यं कथमस्ति आदरणीय श्री नरहरि महाराज लक्ष्मण महाराज सुपुत्र नरहरि महाराज सुपुत्र पुढे सर्वे गुरुजन कार्यकारी जनाः आदरणीय श्रद्धे श्री प्रभाकरजी महाराज परमादरणीय श्रद्धे पूज्य मोहन महाराज संजय महाराज सुद्धा मोहन महाराज आदरणीय श्रद्धे श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज आदरणीय श्री कान्हा महाराज गिरी एकनाथजी महाराज व स्वास्थ्यं बहु सम्यक् अस्ति मृदुङ्गं बहु सम्यक् अस्ति अतः अद्य संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजानां त्रिंशत्याधिक सप्तशतं वर्षाणि अतीतानि पुण्यतिथि प्रीत्यर्थं नामदेव महाराजानां सदैव श्री संत सावता महाराजानां त्रिंशत्याधिक सप्तशतकोत्तर एतस्मिन् वर्षे प्रचलन् अस्ति एव द्वयोः संतानां सम्यक् पुण्यतिथि प्रीत्यर्थं कार्यक्रमस्य बहु शोभनं सुन्दरं सुष्ठुं च नियोजनम् एतस्मिन् कस्बे सुकेने अन्तर्गते बहु सम्यक्तया अभवत् एव अतः सर्वेभ्यः प्रणिपातं कृत्वा संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराजं प्रणिपातं कृत्वा महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराजांना प्रणिपातं कृत्वा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणिपातं कृत्वा परमादरणीय श्रद्धेय श्री
सावता महाराजं प्रणिपातं कृत्वा संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजं प्रणिपातं कृत्वा प्रभु रामचंद्रं प्रणिपातं कृत्वा कीर्तनस्य प्रारंभं करोमि। विठ्ठल विठ्ठल नक्कीच मी ज्या गोष्टीची सदैव वाट पाहतोय महाराष्ट्राकडून, मला खरंच सूचना येते कंटिन्यू चालू द्या असं 2 तास। इंग्लिशमध्ये बोलताय की चांगलं बोलताय असं चालू द्या कंटिन्यू तुम्ही। इंग्लिश म्हणजे तुम्ही हसले त्यावरून मी ओळखून घेतलं। ऐका, ज्या देववाणीमध्ये मी आपल्याशी संवाद केला, प्रस्तावना केली, ती देववाणी विलक्षण आहे, तेजस्वी आहे, गोड आहे, ती समग्र आणि राष्ट्रामध्ये फार विशेषत्वाने त्या भाषेचा उद्घोष आहे। मुळात भारतीय संस्कृती तेजस्वी आहे। त्या सगळ्या वैशिष्ट्यांपैकी काही कारण तुमच्या समोर ते आवर्जून ठेवून अभंगाचा भावार्थ आपल्या नियोजित वेळेत पाहायचा आहे। सप्ताह कमिटीतून नक्कीच मला सांगण्यात आलं की 9:45 वाजेपर्यंत तुम्ही कीर्तन करू शकता। अध्यक्ष कुठं बसले? सदस्य मला जमेल? मी याची वेळ थांबणार का तुमची उपस्थिती? मी अगोदर संस्कृतमध्ये बोलून तुम्ही टाळी वाजवली की मला असं वाटतं हा कार्यक्रम अमेरिकेमध्ये आहे की काय? यापेक्षा अजून काय दिव्यता हवी? सप्ताह किती डिजिटल असावा, किती ग्लोबल असावा। मी तर महाराष्ट्रावर सांगेल, तुम्हाला जर इतका सुंदर सप्ताह एक खेडेगावमध्ये पाहायचा असेल तर तुम्ही आवर्जून कसबे सिकेनीमध्ये श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ झालेला महोत्सव पहा। आता परवा नाशिकमध्ये सुद्धा मंगल कार्यालयात कीर्तन केलं, तिथं सुद्धा डिजिटल नियोजन होत आहे आणि म्हणून खूप समाधान इथं आल्याच्या नंतर वाटतं ही भूमी पवित्र आहे, ही भूमी गोड आहे। गोदावरी मातेचा पदस्पर्श तुम्हाला आहे, प्रभू रामचंद्राचा तो पदस्पर्श आपणास आहे, जनार्दन स्वामी महाराजांचा पदस्पर्श आहे, शांती गिरीजी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला आज तर जय बाबाजी भक्त परिवार आज त्यांचा महाप्रसाद सुद्धा आहे। ऐका, आणि म्हणून देववाणीमध्ये मी आणि 2 मिनिटाची प्रस्तावना ठेवली ती देववाणी गोड आहे। स्वतः भाषा विलक्षण आहे, तेजस्वी आहे, गोड आहे। त्या भाषेची महती आज केवळ हिंदू समाज मान्य करतोय असं नाहीये। त्या भाषेची महान महनीयता भारतीय परंपरेने जतन केली बिलकुल नाहीये। त्या भाषेची दिव्यता हजारो वर्षापासून अनेक राष्ट्राने जतन करून ठेवली आणि म्हणून आज तिला आपण सगळ्या भाषांची जननी म्हणतो। एक मुद्दा फक्त सांगतो आणि अभंगाकडे प्रवेश करतो। संस्कृत भाषा विश्वात सगळ्या भाषांची जननी आहे। बाकीच्या त्या भाषा सोडून द्या, फक्त इंग्लिश भाषा आज तुम्हाला एवढी प्रिय आहे, त्या भाषेची दिव्यता लक्षामध्ये घ्या की ती सुद्धा भाषा संस्कृत उद्भव आहे। त्या भाषेचे अनेक शब्द हे आमच्या संस्कृत भाषेमध्ये पाहायला मिळतात। इथं कोणी डॉक्टर आहे का? डॉक्टर नाही। डॉक्टर कोणत्या भाषेचा शब्द आहे? इंग्लिश भाषेतला। इंग्लिश लॅटिन उद्भव आहे, पण तिच्यातले अनेक शब्द संस्कृत आहे। डॉक्टर मूळ संस्कृत शब्द आहे दुःख तारक, जो दुःखातून तारतो त्याला दुःख तार म्हणता म्हणता डॉक्टर अपमृषित बनलं। 1 2 सिलेबस मूळ संस्कृत इंग्लिश शब्द आहे सिलेबस, पण तो मूळ संस्कृत शब्द आहे शाला अभ्यास म्हणता म्हणता सिलेबस बनलं। कॅलेंडर इंग्लिश शब्द आहे पण मूळ संस्कृत आहे। काल मोजण्याचा तक्ता त्याला काल अंतर असं बोललं जातं। काल अंतर म्हणता म्हणता अपभ्रंशित कॅलेंडर बनलं। ऐका, तुम्ही मला सांगा इंग्लिश मध्ये गाईला काय म्हणतात? महिला वर्ग इंग्लिश मध्ये गाईला काय म्हणतात? काऊ। स्पेलिंग काय आहे? COW काऊ म्हणतात। ही जेवढं आनंदाने सांगितलं तेवढं पुढचं आहे का? गाईला संस्कृत मध्ये काय म्हणतात? तुमच्या लक्षात आलं असं मी का संस्कृत बोलतोय। इंग्लिश भाषेमध्ये गाईला काय म्हणतायत? आमच्या पिढीने सांगितलं की COW सह मला स्पेलिंग सह सांगितलंय, पण तोच प्रश्न मी तुम्हाला केलाय की संस्कृत भाषेमध्ये गाईला काय म्हणताय, तर उत्तर येत नाही। गौ। तुमचं नाव काय? गौमणी। माझा प्रश्न तिकडे नव्हता, माझा प्रश्न इकडे होता। इकडे काय झालंय, रील कडे जास्त वातावरण शिरलंय आणि रील कडे गेल्यामुळे रिअलचं जीवन नष्ट होत चाललंय। म्हणजे आज तुम्ही बघा, तुम्ही काय मैत्री
तुम्हाला सांगू का, तुम्ही एवढ्या संघटनेने आहात ना, एकजूट आहात, संघ शक्य कलियुगे शास्त्राने बोललेला आहे, एकत्रित राहणं हे खरंच ती दिव्यता आहे. तुम्ही सगळेजण एकत्र आहात आणि म्हणून आज वाढदिवस थाटामाटात संपन्न होत आहे. नाहीतर का अशी परिस्थिती आहे, तारुण्यामध्ये वाढदिवस पण पुढे सत्कर्म भगवत भक्ती नसली मग म्हातारपणाला काळ दिवस. हे काळ दिवस जीवनात येऊ नये याकरता रीलचं जीवन जगू नका, रिअलचं जीवन जगा. सगळ्यात मोठी जबाबदारी भगवंताने तुमच्यावरती दिलेली आहे संस्कार करण्याची. आणि ती आई जर भारत देशामध्ये चुकीच्या मार्गाने जर भारतीय संस्कृतीला जतन करत असेल, देवदर्शन का देह प्रदर्शन हा जर टॉपिक आमच्या मंदिरामधून यावा, लांछन आहे आपल्या भारतीय संस्कृतीला, लांछन आहे हिंदू परंपरेला. जो देश जो धर्म या विश्वात महान आहे, प्रभू रामचंद्राने हिंदू धर्म स्थापन केलाय, बिलकुल नाही. अगोदर सनातन नाव होतं, नंतर वैदिक नाव आलं, नंतर हिंदू नाव आलं, सिंधू नदीच्या काठावर आर्य लोक राहायला लागले, नंतर मग लोक आपल्याला पाश्चात्य लोक सिंधू लोक म्हणायच्या ऐवजी हिंदू लोक म्हणले, कारण सर हा म्हणण्याची त्यांची पद्धती आहे. आता महाराजजी फार गोड हार्मोनियम वाजवत आहेत. हार्मोनियम शब्द मूळ संस्कृत आहे, अमेरिकेमध्ये ते आमचं वाद्य आहे. कसलं त्यांचं वाद्य आहे? त्यांचं काहीच नाही, सगळं आपलंच आहे का? विदेशात फॉरेनर लोकांचं काहीच नाही, सगळं आपलं आहे. सारेमनियम, सारेमणी चारच स्वर घेतले, यम प्रत्यय लावला संस्कृत, सारेमनियम झालं. पण सारेमनियम म्हणणं अवघड आहे, मग त्याला सल ह म्हणण्याची त्यांची पद्धत आहे. म्हणजे हारेमनियम म्हणता म्हणता हार्मोनियम शब्द तयार झाला, मूळ संस्कृत शब्द आहे. एवढी तेजस्विता एका अक्षरात, एका शब्दामध्ये आपली प्राचीनता पाहायला मिळते आहे का? एवढी तेजस्विता आपल्या परंपरेमध्ये पाहायला मिळते. हिंदू प्रभू रामचंद्राने हिंदू धर्म स्थापित केला? बिलकुल नाही. कृष्णाने हिंदू धर्म स्थापित केला? बिलकुल नाही. लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र ज्या धर्मात जन्माला आले तो धर्म त्यांच्याही अगोदर पासून होता. भगवान श्रीकृष्ण ज्या धर्मामध्ये जन्माला आले तो हिंदू धर्म, सनातन वैदिक सत्य सनातन धर्म हजारो वर्षापासून होता. श्रीकृष्णाने पुनरुज्जीवन त्याला केलं, त्या फिलॉसॉफीने क्रिएट केलं, एवढा महान अनादी, आणि म्हणून त्याला सनातन म्हटलंय. त्याचा आदी आणि अंत जाणला जात नाही. आणि म्हणून त्या दिव्यतेने ज्या परंपरेमध्ये आपण पुलकित आहोत, आज 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय फिलॉसॉफी शिकवले जाते. एवढी तेजस्विता दिव्यता तत्वज्ञान भारतीय समग्र परंपरेचं शिकवले जातं. उत्तरम यत् समुद्रश्च वर्षंत भारतं नाम भारतीयत्र संतती तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हिंदुस्थानम प्रचक्षते ऋग्वेदात बोलल्या गेलंय, ऐका. आणि एवढी तेजस्वी दिव्य फिलॉसॉफी ज्या राष्ट्राने समग्र जगाला दिली, त्यामध्ये आपला महाराष्ट्र अत्यंत गोड आहे. भारत देशातला हा महाराष्ट्र इतका गोड आहे की संतांची भूमी आहे. संतान महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नंबर कशात असेल तर तो संत परंपरेबाबतीत आहे. जवळजवळ 300हून अधिक संत महाराष्ट्राच्या दिव्य परंपरे दिव्य भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून स्वामी विवेकानंद महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्यांच्या मुखातला गौरव उद्गार आहे की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंग स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज अ लँड ऑफ संत, इट इज अ लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. शूर आणि वीरांची भूमी आहे. म्हणून इथला देश आणि इथला कुळ पवित्र आहे. तुकोबराय वर्णन करतात. पवित्र फळामध्ये जन्मलेले श्री संत सावता महाराज आज 730 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या संजीवन समाधीला. 730 वर्ष आपण विसरू शकत नाहीत एखाद्या
संतांना काय तेजस्वी जीवन असेल, काय साक्षात्कारी जीवन असेल, काय ऊर्जावान जीवन असेल. सावता, साव म्हणजे पवित्र, ता भाववाचक शब्द आहे. ज्यांच्या जीवनामध्ये पवित्रता आहे तेवढी तेजस्वीता सावता महाराजांचा औचित्यकाने आपण पाहतोय. नाम हे साक्षात त्यांच्या जीवनात देव होतं आणि देव हेच त्यांचं नाम होतं असे नामदेव महाराज. आणि सावता म्हणजे ऐका, सा शब्दाचा अर्थ आहे सा प्लस व प्लस ता. आता गंमत लक्षामध्ये घ्या, सा म्हणण्यामध्ये व म्हणण्यामध्ये आणि स आपण स शब्दाचा अर्थ, सा शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठता, सहजता, सर्व गुण संपन्नता. किती गुण आपण लक्षामध्ये घे. स या अक्षराने सर्वश्रेष्ठता, सर्व गुण संपन्नता, सहजता, सरळता आणि सागरता. सागरता म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये अथांगता दडलेली आहे. आणि म्हणून नामदेव महाराज स या उच्चाटकाने बोलत असताना श्री संत सावता महाराज हे आगर एक म्हणजे प्रेमाचा नामदेव महाराज वर्णन करतात. सागर आगर काय सामान्य शब्द आहे का? व्यापकत्व औचित्यकाने बोलतात. ऐका, स शब्दाचे 3 औचित्य तुमच्या समोर ठेवले. आता सा व कडे चला. पहिला आहे वात्सल्य. संतांमध्ये वात्सल्य ठासून भरलेलं असतं. एवढा ज्ञानोबरांना त्रास झाला तरी देखील त्या वात्सल्याला पुढे कमी पडलं नाही. म्हणून जे खेळांची वेंकटी सांडो, खळ नष्ट हो असं नाहीये, खेळाची वेंकटी नष्ट व्हावी, वाकडेपणा नष्ट व्हावा. आणि म्हणून ती तेजस्विता संत संभवत आहे. देवाला संभवता आली असं आपल्याला म्हणता येणार नाही. देव अर्जुन उरव सगळ्याला, पण माऊली म्हटले खळ नष्ट नाही झाले पाहिजे, खळाचं खळत्व गेलं पाहिजे. वात्सल्यता सावता महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये त्यांना सुद्धा काही कमी त्रास झाला का हो? महादेव शास्त्री म्हणून जीवनचरित्रात एक नाव येतं, अजून 2 नावं आहेत. एवढा त्रास झाला फक्त गावातला एक देव ज्याला दगड सिंदूर लावलेला देव उचलला आणि साईडला ठेवला. काय योगायोग. म्हणजे कधी कधी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, कावड्याला फांदीला बसायला कावड्याला मोडायला. कावड्याला बसायला आणि फांदीला मोडायला. नरहरी बाबा, तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्हाला एवढं गोड गाव भेटलं. हे गाव तुमचंच आहे ना? वा, एकदा त्यांच्याकरता काही वाजवलं. म्हणजे
विशेष मला वाटतं काही समोर कसं आहे राहुल महाराज भाग्यशाली आहात तुम्ही वडिलांची एवढी सेवा करताय परमात्मा समर्पित जीवन आहे एवढी उज्ज्वलता एवढी तेजस्विता ही काही सामान्य गोष्ट नाही सावता महाराजांच्या जीवनचरित्रामधला प्रसंग आहे तो दगड उचलला साईडला ठेवला एवढे रागवले गावकरी एवढे विरोधामध्ये गेले ते 4-5 गावातले महत्वाचे माणसं की नक्कीच गावात आजार आला कशामुळे तर या सावता महाराजांनी असं केलंय म्हणून तो आजार गावामध्ये आला शेवटी त्या महादेव शास्त्रीच्या मुलाला आणि काही ठिकाणी मुलाचा काही ठिकाणी मुलीचा उल्लेख आहे त्यांना सुद्धा त्रास सुरू झाला जुलाब लागेल शारीरिक त्रास सुरू झाला ते सुद्धा सावता महाराज ऐका संत परंपरेमध्ये आयुर्वेदाचे सगळ्यात ग्रेट जे डॉक्टर सावता महाराज होते हे गोष्ट आपल्याला माहिती असावी सावता महाराजांचं चरित्र आपण नेहमी पाहतो सगळे प्रसंग पाहतो पण थोडी विशेषता त्यांच्या जीवनातली पाहतो सावता महाराज जर आधुनिक पद्धतीने जर पाहिजे असेल तर सावता महाराज हे आयुर्वेदातले इतके तज्ञ असे संत होते जसं काही ऋषीमुनीच्या परंपरेमध्ये आपण वाघभटांचं नाव घेतो चरकांचं नाव घेतो त्यानंतर सुश्रुतांचं नाव घेतो आणि म्हणून जसं वाघभटांनी 3500 वर्षापूर्वी सांगितलं की सकाळी पाणी पिणं उठल्याबरोबर आपली जी लाळ असते ना ती लाळ जर तुम्ही आतमध्ये घेतली आणि 1.25 लिटर जर पाणी पिले तर आरोग्याला सगळ्यात चांगलं आहे तुमची ऍसिडिटी सगळ्या गोष्टी नष्ट करण्याची ताकद त्या सकाळच्या पाण्यामध्ये आहे म्हणून सकाळी कधी डायरेक्ट ब्रश करायचं नाही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पाण्याचा तांब्या तुमच्या ओठामध्ये असला पाहिजे किती पाणी प्यायचंय 1.25 लिटर ऐका माझ्याकडे वेळ कमी आहे मी वात्सल्य या गुणावरती बोलतोय 1.25 लिटर पाणी प्यायचंय उद्या लगेच प्रयोग करू नका नाही तर मला फोन नाही यायचा उद्या मी इथंच आहे थोडं एक ग्लास पाणी वाढवा 1.25 लिटर पाणी आपण शौच विधीला जसं बसतो त्या पोझिशन मध्ये बसायचं आणि मग 1.25 लिटर पाणी प्यायचं हा पोटाचा सगळ्या आयुर्वेद असं सांगते सर्वेषां रोगांना मूलः कपित मलः साचलेला मल हा सगळ्या रोगाचं मूळ आहे तो जर नष्ट होण्याकरता तुम्हाला सकाळचं पाणी पिलं पाहिजे 38 रोग नष्ट करण्याची ताकद त्या लाळेमध्ये आहे जखम झाली लाल फुंका तिथं लावा ती मलम सारखं काम करते चेहऱ्यावरती डाग असेल सकाळची लाळ लावा 3 महिन्यामध्ये ती गायब होते ब्युटी पार्लरला जायची गरज नाही बऱ्यापैकी खर्च वाचवतोय मी त्यांचा ऐका म्हणजे भगवंताने एवढं छान रूप दिलंय ही झालं रियालिटी पण आम्हाला रील्स कडे जायचंय ना रिअल कडे नाही जायचं मग त्याकरता किती खर्च आहे बापरे जाऊ द्या या मागे आणि म्हणून सावता महाराज आयुर्वेदाचे तज्ञ आहेत सकाळी पाणी पिले सकाळचं खाणं आरोग्यात सगळ्यात उत्तम सांगितलेलं आहे आयुर्वेदाने म्हणजे सावता महाराजांनी त्यावेळेस प्रचार कीर्तनातून आयुर्वेदाचा करत होते सकाळचं खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं आहे म्हणून सकाळी पण एक पाणी पिल्याच्या नंतर तुम्ही शौच विधीला जाऊन आल्याच्या नंतर पोट साफ झालं तुम्ही योगा केला प्राणायाम केला मस्त व्यायाम केला सूर्य नमस्कार केले कोणी जिमला जाऊन आमच्या तरुण वर्ग जिमला जाऊन येतील आले जाऊन मस्त चहा ठेवायचा त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि दुधाचा चहा 1 ग्लास प्यायचा खाली पेट आरोग्याला सगळ्यात चांगलं तुम्ही हसायला लागले म्हणजे काय मला पण कळेल त्या इंग्रजांनी पत्ती आणि दूध एकत्र करून एकनाथ महाराज पॉइझन तयार केलं आपले विनेकरी बाबा बैराम महाराज बरोबर ना बाजीराव महाराज ते बत बरोबर होतं का तो 1 वर्षाचा अंतर आहे ना मध्ये ऐका बाबा जे आपण पॉइझन जसं चुना खाणं हे आरोग्य खूप चांगलं आहे चुना खाणं इतकं चांगलं आरोग्याला तुम्ही काय खुश झाले असतील काटे साहेब जो चुना आहे ना चुना त्याला कळीचा असेल तर सगळ्यात 1 नंबर आपण तंबाखूला जर चुना खातो हा फक्त दह्यात मिक्स करायचा छोटासा वाटीभर दही घ्यायचं आणि गव्हाच्या आकार एवढा मिक्स करायचा त्याला खायचं ते पिऊन घ्यायचं सकाळी खाली पेट दिवसाला हा प्रयोग करा तुमचे गुडघे कधीच दुखणार नाही दुखत असेल तर हा प्रयोग करा 3च महिने करायचा आहे नाहीतर सलग 20 दिवस करा पुढे 10 दिवस गॅप घ्या 3 महिने करा तुमचे हड्डी पुन्हा जागृती करा सगळ्यात जास्त कॅल्शियम कशात असेल ते चुन्यात आहे आणि नाशिकला गेले तर
कळीचा चुना मिळेल. कोणत्या दुकानात? दगडूती. काही मागा तिथं अवेलेबल आहे. माझ्या दाजी समोर बसले, मी जर काही अडचण तर मी त्यांना फोन करतो गुरे दाजीला, ते मला पोहोच होतं एकदम. ऐका, आयुर्वेदात कळीच्या चुन्याला विशेष महत्व. हे का सांगतोय ऐका, मी सावता महाराज जगातले सगळ्यात मोठे आयुर्वेदिक डॉक्टर होते हे मला तुमच्या समोर ते ठेवू द्या संत परंपरेमध्ये. ऐका, आणि म्हणून विविधतेने आपण ज्यावेळेस जीवन जगतो, संध्याकाळी दूध संध्याकाळी हळद टाकून पीत चला, कारण दूध पिण्याकरता जे हार्मोन्स पाहिजे ते रात्री तयार होतात, म्हणून दूध संध्याकाळी पिलं पाहिजे. सकाळी पाणी पिलं पाहिजे, दुपारी ताक दही पिलं पाहिजे, सकाळच्या सत्रात तुम्ही फळांचा ज्यूस पिला पाहिजे. ऐका चला, हे सगळं आयुर्वेदाच्या अनुषंगाने खूप महत्वाची गोष्ट आहे. ती मुलगी आजारी पडली, शेवटच्या मरणासन्न अवस्थेमध्ये गेली. ज्या व्यक्तीने सावता महाराजांना गावामध्ये विरोध केला आहे त्या माधव शास्त्रीची मुलगी आजारी पडल्याच्या नंतर सावता महाराजांनी फक्त एक ग्लास काढा विविध औषधींचा पिण्याकरता दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ती मुलगी जशी होती तशी ठणठणीत झाली. म्हणजे सावता महाराज केवळ संत नव्हते, ते आयुर्वेदाचे डॉक्टर सुद्धा होते, औषधीचे डॉक्टर सुद्धा होते. ऐका, आणि लाईफ म्हणून वात्सल्य आहे, शत्रूच्या मुलीबद्दल सुद्धा तो आत्मीय भाव आहे, ते वात्सल्याशिवाय आहे का? म्हणून मी 3 बोललो, व वरती मला 3 औचित्य ठेवायचे. पहिला आहे वात्सल्यता, त्याच्या जीवनचरित्रातला हा प्रसंग. चला पुढे. वात्सल्यता संपलं. 2 नंबरला आहे वीरता. सामान्य वीरता होती का सावता महाराजांच्या जीवनामध्ये? सावता महाराजांच्या जीवनातली वीरता लक्षामध्ये घ्या. भगवंतांनी आज्ञा केली आणि भगवंत पंढरपूरमध्ये नाही कुठे गेले हे शोधण्याकरता नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज शोधण्याकरता येत आहे. तर भगवंत सावता महाराजांच्या जवळ येत आहेत आणि भगवंत विचारत आहे, सावता महाराज मला लपण्याकरता जागा द्या. त्याने जग निर्माण केले, त्याला लपायला काय अर्थ? इतका नटखट आहे, इतका फोडीचा आहे, तुम्हाला सांगतो. आता उद्या थोडंसं बोलणार आहे, पण तरी आज पण सुरुवातच करून ठेवतो. समोर कुरुक्षेत्रावरती युद्ध चाललेलं आहे, रणांगणावरती, आणि रणांगणावरती युद्ध चालले असताना समोर कौरव आहे आणि मी अर्जुनाचं सारथ्य पण करतोय. पण माझा सख्खा भाऊ समोरच्या बाजूने आहे ना, पार्टीतून सख्खा भाऊ पलीकडे अण्णा आले का? श्वास अण्णा आले? ऐका, समोर उभा आहे बैराम दादा, काय करायचं? यांना युद्धातून बाहेर करायचं कसं? परिणाम ऐकायलाच तयार नाही. कारण बैराम दादांनी दुर्योधनाला गदा शिकवली होती. मग शिष्याबरोबर गुरु उभा राहिले ना, तर काढायचं कसं बाहेर? यांच्यावरती तर आपल्याला मारा करता येणार नाही, अर्जुना उडव यांना असं म्हणता येणार नाही. मग करायचं काय बैराम दादाचं? फक्त युद्धातून चालत चालत जवळ गेले, कानात इकडे म्हणले, कान तुझा माझ्याकडे कर. आणि जवळ आल्याच्या नंतर फक्त एवढंच म्हणले, तिळाचा भाव काय? काय म्हणले? तिळाचा भाव काय आहे? बैराम दादा म्हणजे कृष्ण प्रसंग काय विचारतं का? जा म्हणते माग. बरं जातो म्हणते. आले वापस माग. दुर्योधन लगेच बैराम दादाच्या जवळ, काय बोलला भाऊ? तो म्हणला तिळाचा भाव काय विचारत होता? तुम्ही मला सांगा, कोणाला विश्वास पटेल तिळाचा भाव काय आहे? युद्धाच्या प्रसंगामध्ये नक्की तुमच्या भावामध्ये काहीतरी खलबत पिकली, नक्कीच युद्धाचं काहीतरी ठरलं. बाप एवढा तापला दुर्योधन. बैराम दादा म्हटला, हे बघ सख्खा भाऊ सोडून मी तुझ्यासाठी युद्ध करायला आलो होतो, आता तूही गेला खड्ड्यात, तुझं युद्धही गेलं खड्ड्यात, हा बैराम टाकतो आणि गेले हिमालयात निघून. कृष्ण म्हटले, बस एवढ्याच करता तुझ्याकडे आलो होतो. नटखटो इतके नटखट वीर. आता ज्याने सृष्टी निर्माण केली ते सावता महाराज म्हणतात, मला पहिला जागा पाहिजे. ते म्हणजे कुठं? ते आलेच म्हटले. मग एवढं हृदय फाडलं. म्हणजे बॉडीला हनुमंतरायाच्या नंतर सृष्टीतले भक्त परंपरेतले एकमेव संत श्री संत सावता महाराज आहेत की ज्यांनी आपलं हृदय विस्तीर्ण करून भगवंतावरती आश्रय केलं. आणि मग आजही बघा मूर्तीमध्ये सामान्य गोष्ट आहे का? स्वतःला आश्रय देणं काही सामान्य गोष्ट आहे. आणि त्यांना ते नॉलेज होतं आयुर्वेदाचं, कसं त्यांना पुन्हा साचवायचं, कसं टाके कसे टाकून घ्यायचे हे त्यांना ज्ञात होतं. ऐका,
आणि म्हणून ही ताकद होती संत परंपरेमध्ये. वीरता अक्षरशः गोष्टी म्हणजे एखादा आपला घाबरला असतो ना आपण एखादा एवढं मनात शक्य नाही. हनुमंतरायांनंतरची वीरता सावता महाराजांमध्ये. आणि म्हणून वात्सल्यता हो म्हणून बोलतो मी, वात्सल्यता वीरता. आणि तिसरा आहे वैराग्यता. वैराग्यता काय सामान्य गुण आहे का? अहो वैराग्याचं भाग्य आहे ते संतांचा लाभ सांभाळतात, संतांचं जीवन सांभाळतात. वैराग्याचे भाग्य संत किंवा ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायामध्ये महात्मा नस्तु मां पार्थ दैवी प्रकृती भाषता भजन्ते नन्य मनस ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्म्याचे 3 लक्षण ज्ञानेश्वर श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. दैवी प्रकृती भाषता, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे. भजन्ते अनन्य मनसा या म्हणण्यामध्ये भक्ती, दैवी प्रकृतीचा आश्रय केला आहे म्हणण्यामध्ये कर्मयोग आणि अजून ज्ञानयोग. कारण तो मला त्या अद्वैत भावाने मला तो भक्त पाहतो. त्या भक्ताचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी खाली पहिलीच ओवी लिहिली तरी जयाची चौकटी मानसे मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजल्या ते उपाशी वैराग्य का. अहो महात्मा संत झोपल्याच्या नंतर वैराग्य त्यांची संत वैराग्याची सेवा करतात. हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत नाहीये. वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे वैराग्य त्यांची सेवा करताय ही वारकरी संप्रदायातले संत आहे. आणि त्यामध्ये अग्रगण्य संत म्हणजे श्री संत सावता महाराज आहे. आणि म्हणून वैराग्यता, वात्सल्यता, वीरता आणि वैराग्यता प्रपंचामध्ये राहून सुद्धा या दिव्य आवश्यकाने साधना करणे काही सामान्य जीवन नाही. सावता महाराजांचं जीवन हे काही सामान्य नाही. त्या दिव्यतेने सावता महाराज साधना करताय प्रपंचात राहून. वडील आजोबा देवमाळी औसा गाव तिकडून आले आणि आरणमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये आरण हे गाव. आरण हे काही सामान्य तीर्थक्षेत्र नाहीये. आरण्य तीर्थक्षेत्राची विशेष महती आहे. त्या गावामध्ये सावता महाराजांचे आई वडील आजोबा तिथे येऊन थांबले. वडील परसोबा किंवा परसू असं त्यांना बोलल्या जायचं. चुलते त्यांचे डोंगरोबा वैराग्य वृत्ती धारण केली आणि ते हिमालयाकडे निघून गेले. किंवा काही ठिकाणी असं म्हणजे काही ते यात्रेला गेले पण वापस आलेच नाही. आणि म्हणून परसोबा त्यांच्या पत्नी नांगीताबाई किंवा नागीबाई असं पण बोललं जातं. आणि नंतर पुढे त्यांचा विवाह झाला भगवत भक्तीने पुलकित असं जीवन जनाई किंवा जनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला सावता महाराजांचा. म्हणजे देवमाळी, परसुमाळी आणि श्री संत सावता माळी हे असं पुढे कनेक्शन आलं. चिरंजीव अल्पायुष्य ठरले पण मुलगी ही दीर्घायुष्य ठरली. आणि म्हणून सावता महाराजांचं जीवन हे वैराग्य निश्चित आहे. प्रपंचात राहून भगवत साक्षात्कार हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत सावता महाराजांनी अनुभवला. 12 जुलै 1250 ते 1295 असा 45 वर्षाचा कार्यकाळ श्री संत सावता महाराजांना लाभला. वैराग्यता तिसरा औषधक संग्रह. मी स वरून 3 औषधक तुमच्या समोर ठेवले, 3 मुद्दे तुमच्या समोर ठेवले. व वरून 3 मुद्दे तुमच्या समोर ठेवले. वैराग्य, वीरता आणि वात्सल्यता. आता ता वरून मला 3 मुद्दे तुमच्या समोर ते ठेवायचे. पहिला मुद्दा आहे तारकत्व. तारकत्व म्हणजे काय? या संसार चक्राच्या भवनदीतून तारून जाण्याकरता तारकत्व. आणि ते आम्ही तारलं कशाच्या जीवावरती? नामाच्या बळाने आम्ही बलवान झालो आणि कलिकाळाच्या माथ्यावरती सोटे मारण्याची ताकद आमच्यामध्ये प्राप्त झाली.
नामाचे बळे न भियो सर्वथा कळी काळाच्या माता सटे मारू वैकुंठीचा आणि विठ्ठल गाऊनी नाच सुखाचा सोळा करुणी दिवाळी चिती वन माळी ना सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा कैसा नामाच्या बळे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग कैसा भक्ती मार्ग देवाला वैकुंठाच्या देवाला सुद्धा या कीर्तनामध्ये उभा करण्याचे ताकद त्या भक्ती मार्गामध्ये आहे सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा चार सायुज्यता सलोकता समीपता आणि सांगा बरं समीपता सलोकता सायुज्यता आणि स्वरूप आले का सगळे या चार मुक्त्या आपल्याला ओळंगतील ओवाळतील आलिंगन करतील ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा जेणे मुक्ती द्वारा ओळंगतील एवढी दिव्यता मग एवढं जर धरल्याच्या तुम्ही भोवसाचं तरणार नाही सहज करून जाऊ शकतात म्हणून तारकत्व सावता मधला पहिला पण तारकत्व दुसरा तारुण्यता तारुण्यता माहिती नाही तुम्हाला एवढंच माहिती फक्त म्हातारा झाला त्याला म्हातारा म्हणायचं आणि जो कमी पाहिजे त्याला तरुण म्हणायचं आजची बात नाही डोक्यातून काढून टाका ज्याला भगवत भक्तीमध्ये रंगता येतं ना वयाचे आठ नाही संत त्याला तरुण म्हणतात नाही तर आता सध्या मला इथं समाधान वाटतं इथं लहान मुलापासून अगदी ज्येष्ठापर्यंत सगळे उपस्थित आहेत म्हणजे कसबे सुकेली हे गाव असं आगळं वेगळं आहे की या गावामध्ये तरुण धरून आणावं लागत नाही बरोबर बोलतोय ना या गावात एकही हे ऍक्शन नाही बिलकुलच नाही आणि विशेष म्हणजे गावचं वैशिष्ट्य मला मी पहिल्याच्या शेवटी बोलतो अन्नासमोर बसतात शेवटी बोलतो तारुण्य ऐका किती वय होऊ द्या हो किती वय होऊ द्या चेहऱ्यावर सुकू पडू द्या काही होऊ द्या फक्त तुमच्यातला तरुण हरपला नाही पाहिजे मातावर तुमच्या तरुणी हरपली नाही पाहिजे तर माझ्या बोलण्याचा भाव वेगळे काढून नका तुमच्यातला तरुण आपल्याला तरुण हरला नाही पाहिजे तरुण म्हणजे काय तुम्ही शरीराने म्हणता ते जीर्ण जीर्ण नाशी म्हणताय जसे जीर्ण वस्त्र सांगण्याचे मग नंतर पिढीचे गीतेमध्ये भगवंत बोलतात वासांची जीर्ण आणि एक काव्य हाय नवाने चिन्हाते तुम्हाला सांगित त्या जो तुम्ही आहात ना तो तुम्ही तरुणच असले पाहिजे म्हणजे तुम्ही हसते खेळते निखळते असले पाहिजे म्हातारे असं तुम्ही पंढरीच्या वारच्या आता काही मुलाखती ऐकल्या वय 96 वय 102 80च्या खाली एकही मुलाखती सापडत नव्हते काय आनंद बाबा उड्या मारून मुलाखत देत होते काय आनंद असेल काय किती ही तारुण्य आणलं नाही पाहिजे ऐका शरीराची व्याधी परवडली पण मनाची नाही शरीराचे आजार एकवेळेस परवडले पण मनाचे आजार इतके घातक आहे आयुष्य जीवन संपून टाकतात आत्महत्यावरती व्यक्ती जातो म्हणून अध्यात्माने मनाच्या आजाराला आधी म्हटलं आणि शरीराच्या आजाराला व्याधी म्हटलं व्याधी परवडली पण आधी परवडली नाही अगदी आधुनिक भाषेत बोलू का ज्याला डिप्रेशन असं बोललं जातं फ्रस्ट्रेशन डिप्रेशन ही इतकं घातक आहे चूक होऊ द्या काही होऊ द्या आणि फक्त मोबाईल पासून थोडंसं दूर राहा बाकी काहीच होणार नाही दोन ज्वलनशील पदार्थापासून थोडंसं दूर राहा तुमच्याकडे कोण हसायला लागेल मी फक्त ज्वलनशील पदार्थापासून लांब राहिलेला एकाने मला विचारलं खिसा डाव्या साईडला काय खिसा अध्यक्ष वासुदेव खिसा डाव्या साईडला काय ते म्हणजे उजव्या साईडला शिवलेली काय अडचण आहे सगळ्यांना डाव्या साईडलाच का मी म्हटलं गृहिणी कोणत्या साईडला उभा राहते लक्ष्मी कोणत्या साईडला उभा राहते मी येत धनम तत्र लक्ष्मी डिप्रेशन मध्ये जीवन केलं नाही पाहिजे आनंदी प्रसन्न खळखळते राहा मी तर म्हणतो वयाच्या 25पर्यंत आपले आई वडील म्हणतात बाबा तुला काही कळत नाही ग बस आणि 50 नंतर आपले मुलं म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही ग बसा जगायचंच किती मधला कार्यकाळ आहे म्हणून आपल्याला काही बघा वयस्कर माणसं सुद्धा एवढे गोड व्यवसाय खळखळले असतात ना आणि असं आमचा तरुण असा टेन्शन मध्ये असतो बापरे त्याच्याकडे पाहिला असं वाटतं साक्षात दडवत घाला की काय समाधीत गेलाय की काय हसत खेळत जीवन नष्ट होत चाललंय खळखळत जीवन असलं पाहिजे आनंद
कीर्तनात म्हणायला त्याला वारकरी जीवन लागतं. अशोक बाबा तुका मुली वृद्ध होती तरणे, मला शेवटचं पुढेचा तो वेळ कवी आहे. तुका मुली वृद्ध होती तरणे रे तारुण्यता, सावता मला भजनामध्ये तल्लीन होण्याचा, जागे तरुण मुलासारखे तल्लीन होऊन नाचायची. तरुणता एवढा एक गुण काढला की दोन प्रमाण मला मिळाले. म्हणजे माझ्या प्रत्येक बुद्ध्याला संत साहित्यात प्रमाण आहे. पहिला तारकत्व, दोन तरुणता, तीन तेजस्विता. आजही मूर्तीत एवढी तेजस्विता जाणवते, साक्षात काय दिसत असते, साक्षात काय दिसत असते. जिथं भगवंताने यावं त्यांना खुरपण्यासाठी मदत करावी. जगातल्या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात आहेत. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पालखी श्रावण शुद्ध प्रतिपदेला आरण्य तीर्थक्षेत्री येते आणि द्वितीयेला पुन्हा पंढरपूरला निघून जाते. सृष्टीतले एकमेव संत सावता महाराज आहेत का ज्याला भगवंताची पालखी आजही शतकामध्ये येते. 730 वर्ष पूर्ण झाले तरी देखील संतांची पालखी आजही अव्याहतपणे येते. हे सावता महाराजांचं जीवन आहे, तेजस्वी जीवन आहे. तेजस्विता नष्ट होत चाललेली आहे. तेजस्विता स्वाभिमानी जीवन तेजस्विता असलं पाहिजे. आणि म्हणून एवढ्या सगळ्या औषध मी फक्त सा चे 3 व चे 3 आणि ताचे 3 गुण सांगितले आणि असे अलौकिक असणारे सावता महाराज संत निरवी शब्दाचा अर्थ स्वीकार करावा. आणि आज जगदृषी तुकोबराय बोलताय या पदाने म्हणजे सावता माझ्या अगोदर जेवढे सगळे संत होऊन गेले म्हणून आज तुम्ही सावता महाराज घेतले, त्यांनी माझा स्वीकार करावा. निरवी म्हणजे माझा स्वीकार करावा. अभंगाचं द्वितीय चरण. Oh
संजय महाराज कुरुक्षेत्र चांगलं सांभाळतात. या संतांशी निर्वी ही जी मजली जगदृष्टी तुकोबरे बोलतात. या पदाने विशिष्ट नाव तुकोबऱ्यांनी घेतलंच नाही, कारण त्यांना माहिती मी जर विशिष्ट नाव घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं तर नामदेव महाराज राहून जातील, श्री संत नामदेव महाराजांचं नाव घेतलं तर गोरोबा काका राहून जातील, गोरोबा काकांचं नाव घेतलं तर सेना महाराज राहतील, चोखोबराय राहतील, श्री संत सावता महाराज राहतील, कबीर महाराज राहतील, अहो एकनाथ महाराज राहतील. माझ्या अगोदर सरळ ते म्हटले या म्हणण्यामध्ये माझ्या अगोदरचे जेवढे सगळे आहेत ते सगळे संत, आणि त्या सगळ्या संतांचे आपण एकच निवडलेत आज म्हणजे सावता महाराज. या गुणात मी 9 गुण सावता महाराजांचे तुमच्या समोर ते ठेवलेत. एक सावता शब्दावरती मी बोललोय आणि स शब्दाचे स चे 3 व चे 3 आणि ताचे 3 औषधे तुमच्या समोर ते ठेवली. ती गुण वैशिष्ट्याने फुलकित असं सावता महाराजांचं जीवन, आणि म्हणून या संतांशी निर्वी म्हणजे माझा स्वीकार करावा, सावता महाराजांनी माझा स्वीकार करावा असं जगदृष्टी तुकोबरांची ही मागणी. ते एक सामान्य मागणी काय, संतांची मागणी. देवाकडे देवाला मागायचं, संतांकडे संतालाच मागायचंय, देवाकडे संताला मागायचंय, संताकडे देवाला मागायचंय. मागणीचे किती स्वरूप आपण पाहू शकतो. ऐका, मागणीचे किती औषधे आपण पाहू शकतो. जीवनामध्ये 3 संगती अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली आहे सत्संगती, दुसरी आहे कुसंगती आणि तिसरी आहे विसंगती. ऐका, विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि सत्संगती ही करावी लागते. सत्संगती, कुसंगती, विसंगती. एक आहे टाळणं, एक आहे करणं आणि एक आहे भोगणं. विसंगती भोगावी लागते. विसंगती प्रारब्धाने, कुसंगती पापाने आणि सत्संगती पुण्याने. एक आहे पुण्याचं फळ सत्संगती, एक आहे पापाचं फळ कुसंगती आणि एक आहे प्रारब्धाचं फळ विसंगती. भोगावीच लागते विसंगती. पत्नी मनासारखी नाही, विसंगती भोगावीच लागते. प्रारब्ध आहे. मागचं कोणीतरी आला असेल, एखाद्याने काही कारण असताना कानामागे मारली, समजून घ्या मागच्या जन्मात आपण मारली होती, त्यांनी फेडली. लगे भाई मागे करू नका. म्हणजे मी तुम्हाला शोधता शिकवत नाही असं नाहीये, पण काही मिळणं इथं प्रारब्ध आहे, टिकवणं इथं प्रयत्न आहे. तुम्ही मला प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ, माझं सरळ तुम्हाला उत्तर देऊन जातो. मिळणं इथं प्रारब्ध आहे आणि टिकवणं इथं प्रयत्न आहे. मुलगा 100 मुली पाहतो आणि एवढ्या छान छान मुली सोडून देतो आणि एकदम काळ्या मुलीशी लग्न करतो. मग काय याला काय म्हणायचं, अण्णा याला प्रारब्ध म्हणायचं. हे प्रारब्ध त्याला घेऊन चाललं होतं त्या स्त्रीकडे. तो म्हणतो मी ही काळी ती काळी, आणि त्या स्त्रीकडे ते मिळणं संपलं. देवाचे विषय विद्या फक्त निमित्त आहे बोलताय. भाग्याचे निभडशे आणि समृद्धी जाता पैसे घर रिगे नावरा बोलतात. उद्योग एक निमित्त आहे, पण भाग्यच तुम्हाला सगळं मिळून देत आहे. मग मिळणं इथं प्रारब्ध आहे, पण टिकवणं इथं प्रयत्न आहे. हजाराची नोट तुमच्या नशिबामध्ये असेल ना, रस्त्याने चालता चालता तुम्हाला सापडेल. भोग शब्दाचा अर्थ आहे मिळणं. भेटली, आता हे प्रारब्ध संपलं तुमचं, तुमच्या नशिबात होती, मिळालं इथं प्रारब्ध संपलं. आता प्रयत्न पुढे. मग ते 1000ची नोट 2016च्या अगोदरचं बोलू येणार आहे थोड्या दिवसांनी. आता 500ची गाडी होईल, 1000ची येईल. ज्यांनी ठेवल्यात ना त्यांनी माझ्याकडे मी गाडी आणलेली आहे. बागायतदार धाडसाने बोलतो ऐका, आणि आमच्या द्राक्ष असोसिएशनचे काटे साहेब प्रमुख होते. मग ऐका, मिळणं प्रयत्न काय, ती 1000ची नोट भेटली, प्रारब्ध संपले. प्रारब्ध तिचं हरिनाम सप्ताहात वर्गणी म्हणून द्यायचे, त्या झिंगण झिकीनं घेऊन यायचं. इथं तुमचं पाप आणि पुण्य पुढे सुरू झालं. प्रयत्न मिळणं, कोणतीही गोष्ट जगात मित्र मिळाला प्रारब्ध, पण आता त्याच्याबरोबर मैत्री आयुष्यभर टिकवायची का वादविवाद करायचे प्रयत्नावर अवलंबून असं. जगातली कोणतीही गोष्ट घ्या, मिळणं इथं प्रारब्ध आहे आणि टिकवणं इथं प्रयत्न असतात. म्हणून विसंगती भोगावीच लागते. फार उदाहरण पण वेळ माझ्याकडे फार कमी गमतीशीर उदाहरण आहेत आणि फार हसण्यासारखे उदाहरण, पण वेळ कमी आहे ऐका. आणि म्हणून सत्संगतीचं फळ आहे मोक्ष स्वर्ग, कुसंगतीचं फळ आहे नर्क आणि विसंगतीचं फळ आहे फजिती. फजितीच असते, बाकी दुसरं काहीच नाही. भोगावीच लागते, त्या फजितीला काही पर्यायच नाही. म्हणून नाराज राहू नका, सरळ ऍक्सेप्ट करून पुढे चाला. आणि म्हणून आज जगदृष्टी तुकोबराय संत संगती मागतात. कोणते संत आहेत, ज्यांनी कर्मयोग सांभाळला, निष्काम कर्मयोग सांभाळला, कर्मातच देवता सांभाळली,
आणि म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे बोलायचं धाडस आलं. समयाशी सादर व्हावे देव ठेवी तैसे सावताबद्दल हे लाईफ मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला शिकवलं. ते एक बघा, दुःख येणं हा पार्ट ऑफ लाईफ आहे. दुःख येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे, पण त्या दुःखातून पुढे कसं जायचं हे आर्ट ऑफ लाईफ. आणि ते आर्ट ऑफ लाईफ हे कथा कीर्तन शिकवतात. म्हणून मी नेहमी सांगतो या व्यासपीठाची काय गरज आहे? तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही 2 तास इथं बसतात का? तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही 7 दिवसाचं सगळं एजंट केलंय का? तुमच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून तुम्ही एवढं डिजिटल काय डिजिटल आहे ऐका. मी या संतांशी निर्वी या शब्दावरती या चरणावरती आहे. तिथं हाराचा गंध, हाराच्या म्हणजे फुलापासून गंध, बरं त्याच्यात किती प्रकार आहेत गंधाचे आपल्या फुलाचे, तर त्याचे कलर पाहूनच जवळजवळ मी पण चकारून गेलं. इतके सुंदर गंध बनवला आहे का? हे कोणी बनवलंय मला माहिती नाही. तुमच्यापैकी जय बाबाजी परिवार, परिवार इकडे पण असेल ना? काही परिवारानेच बनवलं. बाबाजींची भक्त फारच ऍक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टीमध्ये. जनार्दन स्वामी महाराजांचा शिष्य परिवार आणि आता सध्या विद्यमान गादीवरती महामंडलेश्वर 1000 शांतिगिरीजी महाराज सगळं तिथलं कार्य पाहतात. जनार्दन स्वामी साक्षात जागृत होते. म्हणजे अगदी मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाचक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र, सहस्रधार चक्र, पिंडी तीच ब्रह्मांडी अशा उच्च अवस्थेतलं व्यक्ती म्हणून जाती धर्माचा फार मोठा अधिकार आहे. अहो आपल्या भूमीमध्ये एक राष्ट्रपुरुष, एक युगपुरुष होऊन गेले आहे का? तुम्ही नाशिका, निफाड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहात. प्रभू रामचंद्र इथं पदस्पर्शाने पुण्यतित आहेत आणि मला सांगायला स्वाभिमान वाटेल, इथं कित्येक स्वाध्यायी परिवाराचे सुद्धा मंडळी इथे बसलेले असतील. हो, म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले दादांनी जे काही अलौकिक कार्य केलं ना, आज जर दादा असतील डिजिटल युगामध्ये, म्हणजे अगदी तुम्हाला सांगू का, जसं इस्कॉन उभा राहिला, आज इस्कॉननी कित्येक राष्ट्र वेगळे करून टाकले, कित्येक लोकांना हिंदू धर्मामध्ये घेतलंय. आजचा 2025चा आकडा आहे 46% लोक हिंदू धर्मात आलेत. युरोपचे जेवढे राष्ट्र आहेत ना युरोपचे, जवळजवळ 46% लोक हिंदू धर्मात आलेत. मला भीती ही आहे की 2030ला तो आकडा 90%वर जाऊ नये, याचीच फार भीती वाटते. नाही लक्षात आलं? जेवण तयार आहे हो? एवढा व्यापक आणि आनंददायी धर्म. अहो मुस्लिम वर्गाने हिंदू धर्मात प्रवेश केला, कित्येक उदाहरण आहेत आता. एवढे आम्हाला मोकळे येतात आणि आपल्या एवढं मोठा कार्यक्रम कुठंच नाही. म्हणून पाश्चात्य लोक आले ना, ते भारतात त्याच्या भक्तांना मुलाखत घेत एवढंच सांगतात की आमच्या देशात आम्हाला इतकं मोकळं जीवन जगता येत नाही. इथं कोणाला काही म्हणा, कसंही राहा, कसंही राहा म्हणजे कसंही राहा म्हणजे तो इथं नियमच नाही. तुम्ही ओव्हरटेक करा, ओव्हरटेक करून आपली चुकी जरी नसली तरी कायदे पण एवढे भारी, चुकी नसू द्या, फक्त पोलीस स्टेशनला जा. तुमचे तर एवढं नशीब कायदे भारी आले, काहीच नाही, फक्त पोलीस स्टेशनला जायचं ना, असं झालंय. सगळी यंत्रणा तुमच्या बाजूला उभा राहा. हा, आता एक आनंद प्रकरण फार जास्त आहे, त्याच्यात काहीच संबंध नाही या प्रकरणाचा, त्यांचा काही संबंध नाही. ते गावाकडची मुलगी, ते गावाकडचं प्रेम प्रकरण, पण ते इतकं गाजलं सध्या की ज्याच्यात काहीच हे नाही. नंतर निर्दोष हे होते, पण तोपर्यंत इकडे सगळी. आणि बरं, याला मोठ्याने चॅनल नाही कोणतीही गोष्ट करत, त्याला छोट्याने म्हणजे आमचे युट्यूब चॅनलचे कारण त्यांना ते व्ह्यूज महत्वाचे आहेत, लाईक महत्वाचे आहेत. ऐका यामागे त्या सगळ्या औषधकारी ऐका. मी या संतांशी निर्वी हीची मजदी जगद्गुरू तुकोबरांच्या अनुषंगाने माझे विचार ठेवतोय. सत्संगती, कुसंगती, निसंगती तुकोबरांनी सावता महाराजांच्या चरणावर या संतांशी निर्वी मागितलं. या संतांशी निर्वी हीची मजदी आणि तुझे काही न मागो देवा. मी श्री संत सावता महाराजांचे चरण आश्रय माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज आदी करून सर्व संतांचा चरण रज मागतोय. हे देण्याकरता देवा तुला हे बरं मी कोणाकडे मागायला तयार नाही, फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मागतोय. अभंगाचा पहिला चरण.
हाच राग वाजवा बरं. तुमचा आवडीचा कोणता राग आहे? कोणाकडे शिकले तुम्ही? घ्या बरं. काय ते बोटामध्ये चपकळ पण आहे. चारुकेश्वरी राग आवडीचा आहे. वाजवा बरं थोडीशी झलक थोडी. तो माईक तुझ्या तोंडाकडे घेऊन हा माईक हा माईक पेटीचा तुम्ही दादा हा कोणता बोल वाजवतो बरं आवडीचा खास? हे नातं थोडंसं वेगळं वडील बरोबर ना नातू आम्हाला लग्नाला बरोबर एक नमन बसला असेल किंवा पर्ण बसला असेल तुला जो आवडेल तो शिवस्तुती. ओके आपल्या लेकराचं कौतुक आपण नाही करायचं का कोणी करायचं? बोला. हे तुम्ही म्हटलं नाही तो वाजवता तर मी नाही वाजवणार. ही एका कलाकारांची येणाऱ्या पिढीकडे पाहण्याचं ते त्यांच्याकरता एका ताळी वाजवायची काय बोल. मी म्हणतो तुमचा मृदुंग हार्मोनियम कसबे सुटेनीमध्ये नाही डायरेक्ट एक दिवस अमेरिकेत वाजावी बस एवढीच अभिलाषा सावता मार्गदर्शनांनी व्यक्त करतो. आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो. हे करत नाही तो विषय ते करत नाही. तुझं प्रती आहे मागण येते का तुझं प्रती आहे. हा अभंग आपल्या प्रार्थनेचा अभंग आहे. देवाकडे तुकोबराय सांगतात तुझ्याकडेच का मागायचं? याचं पहिलं कारण आहे देवा तुझं देणं हे जगातलं सगळ्यात ग्रेट देणं आहे. तू जे देतोय ते विश्वाचं सगळ्यात अलौकिक देतोय म्हणून मागण येते का तुझं प्रती आहे. एक दोन दुसरा मुद्दा देवा तू देण्याच्या बाबतीत तू जे देतोय ना ते एवढं ग्रेट आहे. अहो शत्रू मित्राला तर कोणी देईल याच्यात वाद नाहीये पण तू शत्रूला सुद्धा सायुज्यासारखा मोक्ष देतोय. तू पुतणीला सायुज्यासारखा मोक्ष दिलाय. तू रावणाला दिलायस. तू कंसाला दिलायस. अहो तू तुझ्या बाबतीत हलतला मारण्याकरता ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांचा सुद्धा तू उद्धार करतोय. इतकं तुझं देणं ग्रेट आहे म्हणून मागणे ते एक तुझं प्रती आहे. तिसरा मुद्दा का तुझ्याकडे मागायचं? मागणे एक तुझं प्रतीच का आहे याचं तिसरं कारण आहे देण्याकरता. कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे.
पण कामधेनु कल्पतरू चिंतामणी नश्वर देतात, अविद्यात्मक देतात, माया कार्य देतात, प्रसिद्धी पैसा वाढेल असं देतात, पण मोक्ष देणारा फक्त तूच आहे. कैवल्याचा दाता एक तूच आहे, म्हणून मागणे ते एक तुझं प्रती आहे. का तुझ्याकडे मागायचे? तू सच्चित आनंद स्वरूप आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान करून देतोस. तुझ्याकडे मागितल्याच्या नंतर तूच एक असा आहेस. ते सावता महाराज मला स्वीकारतील, रामदेव महाराज मला स्वीकारतील, ज्ञानोबराय मला स्वीकारतील, एवढे देण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे. तू सांगितलं ना सगळं होऊ शकतं, आणि म्हणून मागणे ते एक तुझं व्रत आहे. अनेक कारण आपल्याला सांगता येऊ शकतात. महत्वाचे मी कारण तुमच्या समोर ठेवले. जे देवा तुझ्याकडे मागितलंय ना ते देण्याकरता आता तू उदार हो आणि मला सांगतो याच्यापेक्षा काही मागणं तुझ्याकडे नाहीये. परंतु जे संतांची संगती मी मागितली नाही देण्याकरता देवा तू आता उदार हो. देवा मला तू पाहिजे असं तू कोण म्हणत नाही. तू दे मला या मोठ्या मोठ्या संतांच्या चरण रज मला दे. त्या संतांनी सांगितले दिव्य तत्वज्ञान माझ्या जीवनामध्ये येऊ दे. या संतांचा साक्षात्कार या संतांनी मला स्वीकार करावं एवढे देवा दे. आणि आता तू उदार होय देण्याकरिता काय तुकोबऱ्यांची मागणी भोग आहे. आज माझ्यासमोर मोठा प्रश्न होता अभंग कोणता निवडावा. पण हा अभंग या पदाने सावता महाराजांचं जीवन दिग्दर्शित झालं. सावता महाराजांचं जीवनचरित्र आपण सदैव पाहतो. हा ते मलंगाचा प्रसंग असेल. म्हणजे नामदेव मला धाडस करून थोडंसं बोलायचंय. नामदेव महाराजांना कच्च ठरवण्यात आलं ते उगच नाही. तो फकीर वाळवंटात बसले आणि नामदेव महाराज आणि सावता महाराज तिथे मस्त गोड गप्पा मारतायत. आणि तो मलंग आला, फकीर आला त्यानंतर त्याने बसलं जवळ. समवेत एक कुत्री होती. कुत्री जिच्यावर एक केस नाही, जीभ खाली आलेली आहे आणि अशी एकदम दिसायला काहीतरी विचित्र अशी ती कुत्री बरोबर तो मलंग नाम फकीर तिथं बसलाय. त्याने काय केलं, सावता महाराजांच्या जवळ जाऊन बसला. आपका नाम क्या है? नामदेव माझं नाव विचारलं, याला नाव विचारलं. कटोरा काढला, इतका घाणेरडा कटोरा. बरं तो काढला नाही, त्या कुत्रीच्या दुधाखाली असा धरला. म्हणजे कुत्रीच्या खाली धरला, ते ऑटोमॅटिक दूध आलं, तो कटोरा भरून गेला. आणि भरल्याच्या नंतर सावता महाराजांनी नामदेव महाराजांच्या समोर ठेवला. ऐकताय ना? ठेवला आणि झोळीमध्ये हात घातला. 6 महिन्याचे शीळ तुकडे भाकरीचे पुरुष आलेले हिरवेगार तुकडे काढले आणि त्या दुधात टाकले. कोणाच्या दुधामध्ये? कुत्रीच्या दुधामध्ये. आणि ते जसं बटर फुगून यावं ना तसे ते वरती सगळे तुकडे फुगून आले. आणि तो मला तो फकीर तो म्हणतोय खा. नामदेव महाराज म्हटले आपला तर कार्यक्रम संपला म्हटलं. आता पुढची सावता महाराज लगेच खायला सुरुवात केली. एका साईडने तो फकीर खातो, एका साईडने सावता महाराज खातायत. नामदेव महाराजजी पळत सुटले थेट मंदिरात पांडुरंगाच्या समोर. देवा आपला सावता बाटला, सावता मुसलमान झाला, तो बाटला. पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघायला गेले तर कमरेवर हात देऊन तो फकीरच उभा आहे समोर.
अरे बापरे, म्हणजे देवा तू माझी परीक्षा घेतोय. कोण कोण कमी पडलं. जोडीची पुण्यतिथी आपण साजरी करतोय. 3च वर्षाचं अंतर आहे गेम ठेवण्यामध्ये, संजीवन समाधी घेण्यामध्ये. ती जोड याच्यामध्ये मग कळालं सावता महाराज ग्रेट आहे. आणि म्हणून धन्यते आरण हा अभंग नामदेव महाराज सावता महाराजांबद्दल लिहित आहे. हा सावता महाराजांचा विजय आहे. ही तेजस्विता सावता महाराजांच्या जीवनातली आहे. आणि म्हणून देवा एवढा सावता महाराजांचा अधिकार ग्रेट आहे. म्हणून देवा आता तू उदार हो आणि मला संतांच्या चरणावरती एवढे पुरुष माता वर्ग एवढ्या आल्या कुठून आल्या काय कळेल ना. पुरुष मंडळीला फार तुम्ही 1/3 करून टाकलाय, 25% राहील. कुठून आलं म्हणजे त्या सावित्री बाईच्या कन्या आहेत. आपण जरी संख्येने कमी असलो ते 33% होत्या, पण आता इथे उलट चित्र येतं 75%वर गेल्या त्या. हो, कोणाचा आवाज जास्त येतोय? मी काही स्पर्धा लावत नाही, काही तीच कमी व्हायला तयार नाही. मी काही स्पर्धा लावत नाही. कोणाचा आवाज मोठ्याने येतोय मला पाहू द्या. पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील, नंतर माता वर्ग टाळी वाजवतील. पण कोणाचा आवाज गोड आणि मोठा येतोय? आपला पक्ष हरवला नाही पाहिजे. पुरुष मंडळी टाळी. हा आवाज लक्ष ठेवा, हा आवाज लक्ष ठेवा. माता वर्ग टाळी. पंढरपूर. पंढरपूर साक्षात अवतरलंय. पण जिथं सावता महाराज असतं तिथं पंढरपूरच असतंय. आमचं म्हणजे भिंड पडल्यासारखा धड 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 आहोत. भगवंताने तुमच्या हातात गोडवा दिला, तो जतन करून ठेवा. भगवंताला माहिती ज्या मातेच्या उदरी आपल्याला जन्म घ्यायचा आहे
त्या आईचा हात गोड बनवावा लागेल. मग तुमचा हात भगवंताने गोड बनवला. त्या गोड हाताने भगवत भक्ती तुम्ही आपण सगळेजण करतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. टाळी वाजवल्याने आपल्या बॉडीमध्ये कित्येक चेंजेस होतात. ॲक्युपेशन चिकित्सा होते. ज्यांचं डोकं दुखतं त्यांनी अंगठं दाबायचं. किती भयंकर डोकं दुखत असू द्या, अंगठ्याची टोकं दाबा. 2 मिनिटं घेऊ नको, वेळ संपलाय. किती डोकं दुखत असू द्या, अंगठ्याची टोक दाबा. डोकं दुखायचं राहून जातं. जोरात जोरात दाबा. किती भयंकर. फक्त नियम असा आहे की जे नैसर्गिक दुखत आहे ते पत्नीने लाटणं फेकून मारल्याच्या नंतर जे डोकं दुखतं. काय गोड हसल्या तुम्ही. ॲक्युपेशन चिकित्सा आहे. ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी ही डोकं दाबा, म्हणजे दोन्ही हाताचा सारखाच आहे, ही जोरदार दाबा. ज्यांना कमरेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी इथं दाबा. इथून रक्तपुरवठा कमरेकडे जास्त होतो, मग इथे नस दाबली कमरेकडे रक्तपुरवठा जास्त, कंबर दुखायचं राहून जातं. ज्यांना डोळ्याचे त्रास आहेत त्या 2 बोटातला मध्यम आणि तर्जनी या 2 बोटातला मधला मांसल भाग दाबा. चष्मे गायब होतील. तुम्हाला डोळ्याचे आजार नष्ट होतील. एवढी ताकद एक आहे. डोळ्याचं मोठं बिंदू आहे. ज्यांच्या फुफ्फुसाचा प्रॉब्लेम त्यांनी इथं दाबा. हे लक्षात राहील का? त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट रोज उठले का झोपेत असतं आपलं उठल्याबरोबर 100 टाळ्या वाजवत चला, भक्तांनी 100 वाजवत चला. मग ते आरोग्य तुमचं ठणठणीत राहील. कीर्तनात आल्याच्या नंतर मग कशाला कंजूशी करायची, मोकळ्या मनाने वाजत चालायच्या. आणि म्हणून टाळी हे काही सामान्य आहे का? टाळी शब्द किती संत साहित्यामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून आनंदी राहा, प्रसन्न राहा. मला समाधान वाटलं. मी मागच्या वर्षी बोललो होतो, कारण मला आपल्या गावचं भूषण हे काढू का थोडंसं. सगळ्यात ओझं असतं ना मोठं, सगळ्यात ते हाडाचं नसतं, ते प्रेमाचं ओझं फार मोठं असतं. पहिल्या वर्षी कीर्तनकारांना बोलवणं हे ठीक आहे, पण मी अण्णा मागच्या वर्षी बोललो, मी पहिल्यांदा आलोय. तसं मागे एकदा येऊन गेलो होतो. म्हणजे ज्यावेळेस मी नुकतंच कॉलेज झालं होतं, मला ऋषिकेशला जायचं होतं, त्यावेळेस आपलं गावचं भूषण आदरणीय श्री संग्रामजी बापू भंडारे पाटील आदरणीय संग्राम महाराजांनी फोन केला होता. आणि त्यावेळेस अण्णा तुम्ही मला आधुनिक स्वामी विवेकानंद ही उपमा दिली होती. मला आजही आठवतं. मला वाटतं रामनवमीचा तो कार्यक्रम गावातला होता. आणि सावता महाराजांच्या या पुण्य तिथीनिमित्त क्षेत्रीय काशीमाळी समाज मंगल कार्यालयाच्या या प्रांगणामध्ये मागच्या वर्षी येणं झालं. मी मागच्या वर्षी बोललो होतो की मी पुन्हा येईन, पण डबल येईल हे मला माहिती नव्हतं. मला खूप आनंद वाटला. येथे मी जागरण काढण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. आमची शिवाजी बोलते कुठे आहे? ते जेवणाचे नियोजन करतात. मग तिरुपती बाहेर, अच्छा तिकडे गेले. मला वाटलं बाहेर म्हणजे इथं बाहेर काय करतात. अनुष्ठानाला गेले, बाबाजींचं अनुष्ठान करण्यात आलं. आणि म्हणून मी कोणाचं विशिष्ट नाव घेतोय असं नाही, कारण मला काटे साहेब म्हणजे सन्मानश्री उद्योजक आणि आपल्या परिसराचा वैभव वासुदेवजी काटे साहेब यांनी यांच्या परिवारांचा शोभाताई बसत ठोंबरेताई पण इथं आलेले आहेत. सगळी टीम इथं आहे. आणि तुम्ही आमंत्रित केलं तुमच्या गावामध्ये. तुमचं नाव घेतो म्हणजे सगळ्यात. आता मी तुमचं नाही राहिलो, आता मी सगळ्यांचं ऐका. आणि म्हणून समाधान वाटलं. 2 मिनिटामध्ये मला थांबायचं आहे. खरोखर आपल्या गावचं भूषण आदरणीय श्रद्धेय श्री संग्रामजी बापू भंडारे पाटील अण्णा तुम्ही समोर आहेत म्हणून नाही, आणि तुमचं गाव आहे, त्यांचं जन्मभूमी आहे म्हणून नाही, पण सध्या संग्राम बापू माझे खूप लाडके मित्र आहेत. म्हणजे धगधगती ज्वाळ्याचे सध्या. अहो त्यांची राज ठाकरे साहेबांनी दखल घ्यावी. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही आल्याच्या नंतर घरी भेटायला जावं. घरी भेटायला जावं मुख्यमंत्र्यांनी. हे काही सामान्य गोष्ट नाही. आपल्या भूमीतलं एक लेकरू आज एवढं मोठं झालं, नक्कीच स्वाभिमान कसबेस केलेला असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि म्हणून परवा त्यांचं कीर्तन झालं, तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं तर. आणि एवढं सोपं नाही हिंदुत्वावरती बोलणं. बाबा सध्या हिंदुत्वावर बोलणं म्हणजे मृत्यूशीच भेटे, कारण देश हिंदू राष्ट्र नाहीये हे लक्षात घ्या. कधी तुमचा झेंडा हिरवा होईल सांगता येणार नाही, सांगता येणार नाही.
नाही लक्षात, त्यांच्या लक्षात नाही. उद्या सांगतो, उद्या मी त्याची. पण ऐका, आजही भगवद्गीता सिलेबसमध्ये नाही. किती खंत वाटते. भगवद्गीता सिलेबसमध्ये नसण्याचं कारण संविधानामध्ये हिंदू शब्द नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये होता, आता कुठून कसा गायब झाला तो मला नाही माहिती. पण आता तिथे सर्व धर्मसमभाव आहे, तो पुन्हा आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्खलित संस्कृत बोलत होते. 2 तास पार्लमेंटमध्ये संस्कृत मधून अस्खलित भाषण देत होते आणि सांगत होते ओरडून की स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा संस्कृत ठेवा. ऐकलं नाही हो सत्पुरुषाने, 2 सत्पुरुषाने ऐकलं नाही, नाहीतर झालं असतं. स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा संस्कृत भाषा जर झाली असती तर 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत आणि भगवद्गीता शिकवल्या जाते. ती भगवद्गीता आज आमचा स्वाध्याय परिवार घरामध्ये जाऊन शिकवतोय. आता भारतीय संप्रदायाचा प्रचार प्रसार कथा कीर्तनाच्या माध्यमातून घराघरामध्ये जाऊन आहे. नाहीतर कुठून शाळा कॉलेजमध्ये धर्म शिकवले जात नाही, शाळा कॉलेजमध्ये फिलॉसॉफी शिकवले जात नाही का. आणि म्हणून येणारी परिस्थिती थोडीशी सावधानतेने पुढे चला. उचललेलं पाऊल त्या तेजस्वीतेने टाका. 100 कोटी तुम्ही आहात. आजही या सगळ्या राष्ट्रामध्ये एकही हिंदू राष्ट्र नाहीये. नेपाळ होतं ते कुठून बदललं. आणि म्हणून कथा कीर्तन टिकवायचे असतील तर आपला देश महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे. आणि म्हणून खरंच समाधान वाटतं. संग्राम नावाचं कुठून तुम्ही नाव ठेवलंय. आणि इकडे आमचे गौरव दादा आहेत. गौरव दादा गोशाळेची सेवा, गायची सेवा वगैरे सगळ्या गोष्टी करतात. खरंच आम्ही तुम्हाला स्वाभिमान वाटतात. त्यावेळेस मी माझं आता माझी बहिणी इथं बसलेली, मी 2 मिनिटं घेतो बरं, 20 मिनिटं जास्त झाली, माफ करा, थोडंसं आपण लेट झालं होतं. तिथं बहीण माझी बसलेली आहे, लंकाताई मुले, नाशिकवरून त्यांची बरीच सगळी टीम इथं आलेली आहे. 4थी शिकलेली सगळ्यात मोठी. त्याच्यानंतर जो भाऊ आहे तो प्राध्यापक आहे, त्याच्यानंतर जो भाऊ आहे तो आर्मीमध्ये सुभेदार आहे, आणि मी सगळ्यात लहान आहे. दाजी पण सोबत बसतात. 4थी शिकलेली ती आज स्वाध्याय परिवाराच्या जवळजवळ 6 परीक्षा उत्तीर्ण आहे. जे अगदी उपनिषद वगैरे सगळं तयार आहे. फोनवरती मी तिला भगवद्गीता शिकवते. अख्खी भगवद्गीता कंठस्थ आहे, पूर्ण भगवद्गीता पाठ आहे. एवढं छान प्रवचन करते, एवढी गोड बोलते. 4थी शिकेल. योग, आज योगाचे क्लासेस नाशिकमध्ये घेते. जे काकडे ते पण आलेले आहेत, ते डॉक्टर आहेत, त्या पण काही एवढ्या योगाचा क्लास. आता माझ्या बरोबर अण्णा मागच्या वर्षी संस्कृत शिकायला काशीमध्ये, संस्कृत स्पीकिंग बोलण्याकरता. अशी बहीण मिळणं सुद्धा भाग्याचीच गोष्ट लागते. आपला संप्रदाय ज्ञानोबा आणि मुक्ताबाईचा आदर्श सांगणार आहे. आज खरोखर मला समाधान वाटते. अशी गोड बहीण मला जीवनामध्ये भेटली. कुठं बसते मागे. आणि म्हणून झाले शिवासरावांच्या चरणांवरती समर्पित करतो. आपण सगळेच म्हणजे असं एक उल्लेख सगळी टीम टाळकरी, आमचे विशेष म्हणजे टाळकरी मंडळी करताय का टाळी वाचव, आवर्जून वाचवा. चाकरा त्यांनी करायचं, हरिपाठ त्यांनी करायचा, कथा कीर्तन त्यांनी करायचं. आणि काय फक्त आनंद. ते जर बाजूला केलं तर कीर्तन होईल, तिथं प्रवचन करावं लागेल. म्हणून हे सगळ्यात महत्वाची ही सगळी टीम आहे. आणि गाणारे वाजवणारे तुम्ही तुमचा उल्लेख झाला. अशोक बाबा, कन्हैया महाराज, मोहन महाराज, तुम्ही मनमोहनासारखेच आहात. आणि संजय महाराज, तुम्हाला सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो, धन्यवाद देतो. उद्या नक्कीच आपण भेटू सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन श्रीकृष्ण काला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नक्की करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायचंय. 7 दिवस केलेली साधना काल्याच्या प्रसादात असते. म्हणून तुम्ही एरवी अनुपस्थित राहिला तरी चालेल, पण शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे असा संप्रदायाचा नियम आणि दंडक आहे. म्हणून पुन्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आमच्या साऊंड सिस्टीम करता एकदा काही वाजवलं आवर्जून वाजवलं. कुठले मला माहिती नाही, गाव हेच आहे का गाव आहे. अहो एवढे बॉक्स एवढे सुंदर आणि किती ऑपरेट. या मंगल कार्यालयामध्ये सिस्टीम लावणं सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. खरोखर त्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो. माझे विचार कीर्तन करा. साऊंड म्हणजे हे माईक म्हणजे कीर्तनकारांचा आत्मा आहे. ते जर व्यवस्थित नसेल तर आमचे विचार तुमच्यापर्यंत आम्ही त्या 2 तास तुम्हाला कसं करू शकतो. आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज जय बाबाजी भक्त परिवारचे जेवढे सगळे अन्नदाते आहेत त्यांच्याकरता एक जोरदार काही आपल्याला आवर्जून वाजवायची. पुन्हा एकदा सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी सगळे मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. जाता जाता सगळ्यांनी गप्प्यांवर आपले दिवस बेकरार शुभ जाएगी सुबह के जाकर सबने तो सब सजाते लेकिन दूर जाते हैं. इस धर्म मंडप में आने के लिए सबने
तो सब सज जाते, लेकिन दूर जाते इस धर्म मंडप में वही आते, इस धर्म मंडप में वही आते जिसे संत सावता महाराज जी बुलाते, जिसे श्री संत सावता महाराज जी बुलाते।